बघा, आज आमच्या शेतामध्ये किती पक्षी आलेले आहेत. आता सकाळी सकाळी सूर्योदय झालेला आहे, वर झालेला आहे, 10-11 वाजलेले आहेत. आता मस्त गाई चरत आहेत. वडिलांनी आता गाई सोडलेली आहेत शेतामध्ये. गाय सोडून आता रानावनात जंगलात गाई चरणार, पण आता कोट्यापाशी गाई चरत आहेत. तर ही पाखरं आमचे कशी आहेत, पोसल्यासारखेच आहेत. म्हणजे हे पाखरं आमच्या गाईची वाट बघत बसणार, वडील कधी येतील. आणि वडिलांनी गाई सोडल्या की, गाई चरू लागल्या की गाईच्या अवतीभोवती हे पाखरं चरणार. म्हणजे गाई चरत असताना, गवत खात असताना ते किडे मुंग्या काही उठतात किंवा निघतात, ते खातात. तर जणू हे पोसल्यासारखेच आहेत. म्हणजे पोसल्यासारखी माणसाळी भेत नाहीत, कुठं जात नाहीत, करत नाहीत. मस्त गायामध्ये चरतात. आणि इथं आमच्या शेतात जे कोट्यापाशी झाड आहेत, त्या झाडावर रात्रभर राहतात. माणूस असं जवळ जाऊन, म्हणजे पोसल्यासारखेच आहेत. आमचेच आहेत ते पक्षी. किती फार छान उडतात. हे सौंदर्य बघा किती, ज्याला व्हाईट बर्ड किंवा बगळा म्हणतो. आमच्याकडे बगळा विविध भागात विविध नावाने ओळखले जात असतील. कमेंटमध्ये सांगा तुमच्या भागात या पक्ष्यांना काय म्हणलं जातं. जिथून तुम्ही व्हिडिओ बघता तिथून कमेंटमध्ये लिहा किंवा सांगा तुमच्या पक्ष्याला काय म्हणलं जातं. तर बघा, आता गाई चरत आहेत. बघा आता हे पक्षी कसं मस्त, जसं जनावरांचं बघा ते किती छानपणे उडत आहेत. गाई बैस महिलाचं आणि त्यांचं नातं असं कष्ट झालेलं आहे की, असं जवळचं नातं असल्यासारखं. ते गाईच्या पाठीवर बसतात, गायीपाशी चरतात. आता मी इथं आहे, वडील तिथं आहे, तर ते बिलकुल भेट नाहीत आम्हाला. आमचा आवाज ऐकल्याबरोबर, वडिलाचा आवाज ऐकल्याबरोबर कोट्याला आले की दुसऱ्या झाडावर असले ते पूर्ण इथं येतात. म्हणजे बघा, माणसासारखं ते नातं जपतात. किती मस्त दृश्य आहे, किती पक्षी चांगले आहेत. पांढरे शुभ्र पक्षी, सूर्योदय झालेला आहे, ते उडतात. आता बघा, इकडे झाडावर बसले तेव्हा असं उडलं. बघा हे अतिशय, हे दृश्य फक्त गावाकडे, शेताकडे, शेतकऱ्याला, बळीराजालाच बघायला मिळतं. अतिशय सुंदर दृश्य. बघत राहावं असं दृश्य. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा.